नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, अनुवांशिकता, बदलती जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आज भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. भारताला तर मधुमेहाची राजधानी देखील म्हणतात. मग दिवसागणिक क्षणागणिक हा जो रोग वाढतो आहे किंवा आजार वाढतो आहे त्याबद्दल आपण सतत ऐकत असतो. अनुषंगानं मधुमेह समज आणि गैरसमज हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पूजा जाधव मॅडम यांना. मॅडम, आपलं सहर्ष स्वागत स्टुडिओमध्ये. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर मॅडम MBBS आहेत, MD मेडिसिन आणि DM एंडोक्रायनॉलॉजीमध्ये आहेत आणि मॅडम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ एंडोक्रायनॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. आपलं पुनश्च स्वागत करते. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की मधुमेहामध्ये नेमके शरीरामध्ये कसे काय आणि कोणकोणते बदल होतात? बरेचदा लोकांचा गैरसमज असा असतो की मधुमेह म्हणजे फक्त साखरेची वाढलेली पातळी, वाढलेलं शुगर लेवल. पण हीच जी शुगर लेवल वाढलेली आहे ही वेगवेगळ्या अवयवांमध्ये जाऊन वेगवेगळे द्रव्य बनवते आणि त्या प्रत्येक ऑर्गनला डॅमेज करायला सुरुवात करते. तर अगदी डोळ्यांपासून पायापर्यंत सगळेच ऑर्गन्स मधुमेहामुळे अफेक्टेड असतात. तर डोळ्याच्या मागचा पडदा ज्याला आपण रेटिना म्हणतो त्याच्यामुळे डायबिटिक रेटिनोपॅथी होते. जर का किडनीमध्ये ते द्रव्य डिपॉझिट झाले तर किडनीमध्ये डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्याला आपण डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतो. याच सोबत जर का हातापायाच्या नसांमध्ये जर का ते द्रव्य डिपॉझिट झाले तर डायबिटिक न्यूरोपॅथी होते आणि वेगवेगळे त्रास जसं की हातापायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होऊन जाणे, हातपायाला प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, हे सगळं मग पेशंट्सला आढळायला सुरुवात होते. याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी डायबिटीजमुळे वाढते आणि त्याच्यामुळे हार्टचे ब्लड वेसल्स किंवा ब्रेनचे ब्लड वेसल्स ह्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक ह्याची संभावना सुद्धा वाढते. बरेचदा असं होतं मॅडम की काही लक्षणं आपल्याला दिसत नाहीत आणि अचानक तब्येत बिघडली म्हणून आपण डॉक्टरांकडे जातो आणि मग डायबिटीज झाला किंवा मग शुगर लेवल वाढली असं आपल्याला कळतं. तर नेमकी ही लक्षणं कशी काय लक्षात येतील आपल्याला? अगदी बरोबर. जे बरेचदा असे पेशंट्स डायरेक्टली एकदम बिमार होऊन ॲडमिट होतात की खूप जास्त त्यांना युरिनमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि मग त्यांची शुगर टेस्ट करतो आपण तर त्याच्यामध्ये कळतं की हो डायबिटीज झालेला आहे. तर काही लोकांमध्ये वारंवार युरिनला जाणे किंवा वारंवार प्रचंड तहान लागणे किंवा अचानक काहीच प्रयत्न न करता खूप जास्त वजन कमी होणे, हे सगळे लक्षणं आढळून येतात. पण हे लक्षणं फार कमी प्रमाणात असतात. जास्तीत जास्त पेशंट्समध्ये काहीच लक्षणं येत नाहीत. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप करणे हे गरजेचे आहे. म्हणजे जे नॉर्मल व्यक्ती आहे मॅडम, जे सर्वसाधारण व्यक्ती आहे त्यांनी देखील मला असं वाटतं कोणत्या वयोगटानंतर किंवा कोणत्या एज नंतर पर्टिक्युलरली ही टेस्ट रेग्युलरली करायला पाहिजे? वयाच्या 35 वर्षांनंतर डेफिनेटली एव्हरी 3 इयर्स, दर 3 वर्षांनी डायबिटीज चेक करण्याकरिता फास्टिंग शुगर म्हणजे रिकामी पोटी ब्लड शुगर टेस्ट, जेवणानंतरची 2 तासानंतरची ब्लड शुगर टेस्ट आणि HbA1c म्हणजे जी मागच्या 3 महिन्यातलं शुगरची पातळी दाखवते, ह्या 3 टेस्ट रेग्युलरली करायला पाहिजे. जास्त प्रमाणात काही लोकांनी हे कमी वयात पण करायला पाहिजे. असे लोक ज्यांना आई बाबांना डायबिटीज आहे ऑलरेडी, ज्या महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेला आहे, ज्यांचं वजन गरजेपेक्षा त्यांच्या हाईटपेक्षा जास्त आहे, म्हणजे BMI जो असतो तो जर का त्यांचा 28 किंवा 30 पेक्षा जास्त आहे तर त्या लोकांनी कमी वयात सुद्धा आपली ब्लड शुगरची टेस्ट करायला पाहिजे. आणि मॅडम, आताच तुम्ही सांगितलं की मधुमेहामुळे शरीराचे वेगवेगळे जे बॉडी पार्ट्स असतात किंवा अवयव असतात ते अफेक्ट होतात आणि म्हणूनच मला असं वाटतं मधुमेह हा लवकरात लवकर त्याचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. तर याबद्दल कसं सांगाल? जर म्हणजे तुम्ही आत्ताच ज्या 2-3 टेस्ट सांगितल्या याच्या नॉर्मल लेवल काय असतात आणि जी 3 महिन्याची जी शुगर टेस्ट असते किंवा 3 महिन्याची जी म्हणजे साखरेची पातळी असते रक्तातली ती सांगते, तर याचं काय महत्त्व आहे आणि याच्या काय नॉर्मल रेंजेस आहेत? बरोबर. तर तेच सांगायचं आहे की फक्त जे शुगर लेवल आहे
त्याच्यावर न जाता जे वेगवेगळे ऑर्गन्सला अफेक्ट होते, वाढणाऱ्या शुगर पातळीमुळे जे वेगवेगळे ऑर्गन्स अफेक्ट होतात ते जास्त महत्वाचे महत्वाचे. तर जे डायग्नोसिस साठी आपण जी रेंज वापरतो ती आहे रिकामी पोटी शुगर लेवल 125 पेक्षा जास्त, जेवणानंतरची शुगर लेवल 200 पेक्षा जास्त, आणि HbA1c म्हणजे जी 3 महिन्यातली शुगर दाखवते ती 6.5 पेक्षा जास्त. जर का आपलं हे शुगरच्या लेवल्स याच्यापेक्षा जास्त आहेत तर आपल्याला डेफिनेटली जितके पण डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होण्याची शक्यता फार वाढते. मॅडम, ह्या नेमक्या आजारामुळे कुठला अवयव सगळ्यात जास्त अफेक्ट होतो? सगळ्यात जास्त हातापायातल्या नसा. डायबिटिक न्यूरोपॅथी जवळजवळ 50 ते 80% डायबिटिक पेशंट्समध्ये आढळते. बरोबर. आणि किडनीवर याचा काय परिणाम होतो? किडनी डिझीज हे 30% लोकांमध्ये आढळते आणि ज्या लोकांचं शुगर लेवल एकदमच अनकंट्रोल्ड आहे त्यांच्यामध्ये ती 80% लोकांमध्ये पण आढळते. अनुवांशिकता हा एक फॅक्टर आहे, पण या व्यतिरिक्त इतर कुठले फॅक्टर्स आहेत ज्यामुळे मधुमेह म्हणजे मधुमेहाचा धोका होऊ शकतो? अनुवंशिकता तर झालंच, त्याचसोबत ही जी बदलती आपली जीवनशैली आहे त्याच्यामुळे डायबिटीसचे प्रमाण फार जास्त वाढलेले आहे. सर्वप्रथम जी फिजिकल ऍक्टिव्हिटी हे जे आता कमी झालेलं आहे, म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज न करणे, दिवसभर खुर्चीतच बसून काम करणे, काहीच योगा प्राणायाम ह्याच्यामध्ये की लक्ष न घालणे, याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. त्याच सोबत आपला आहार जो आता आपण बाहेरच्या देशांमधले जे फास्ट फूड, जंक फूड जे आपण आता आपल्या देशामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे जे आपले डायटरी चेंजेस झालेले आहेत, आपण लगेच घरी बसल्या फूड आपण ऑर्डर करू शकतो, जे इतकं सोपं झालेलं आहे आजकाल, त्याच्यामुळे पण डायबिटीसचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे. आणि मॅडम, स्ट्रेस हा पण एक फॅक्टर असतो का डायबिटीज? नक्की. स्ट्रेस लेवल्स पण डायबिटीज ट्रिगर करतात. रात्री जर का आपली व्यवस्थित 8 तास झोप नाही झालेली आहे याच्यामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकतो. अच्छा. यानंतर मॅडम, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज याबद्दल सतत बोललं जातं, तर नेमकं हे प्रकार काय आणि या दोघांमध्ये काय अंतर आहे? टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज हे इन्सुलिन हॉर्मोनशी रिलेटेड असतात. जो इन्सुलिन हॉर्मोन आहे तोच आपल्या बॉडीतली साखरेची पातळी कमी करून ठेवतो, मेंटेन ठेवतो. आता जर का हा हॉर्मोन नाही आहे किंवा हा हॉर्मोन व्यवस्थित काम नाही करत आहे तर आपल्याला डायबिटीज होतो. तर टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन हॉर्मोन शरीरात बिलकुलच बनत नाही. तर हे अगदी लहानपणापासूनच व्हायला सुरुवात होतं. तर लहान वयात जो होणारा डायबिटीज असतो, जो इन्सुलिन हॉर्मोन बिलकुलच शरीरात नसल्यामुळे होतो, तो असतो टाईप 1 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये असं होतं की इन्सुलिन हॉर्मोन तर असतो पण तो व्यवस्थित काम नाही करू शकत. त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. तर हे वजन वाढल्यामुळे, डाएट व्यवस्थित न ठेवल्यामुळे, फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच न केल्यामुळे हे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतं आणि याच्यामुळे होतो टाईप 2 डायबिटीज. या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीमध्ये होणारा पण डायबिटीज असतो, तो आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. आणि मग व्यतिरिक्त कोणत्या वेगवेगळ्या हॉर्मोन्समुळे होणारा डायबिटीज असतो त्याला टाईप 2 चे वेगवेगळे प्रकार म्हणून मानलं जातं. मग नेमके टाईप 1 आताच तुम्ही सांगितलं की लहान मुलांमध्ये जनरली आढळतो टाईप 1 डायबिटीज. मग तशा पेरेंट्सनी काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण लहान मुलं अगदी त्यांचं वयच काय असतं ते आपल्या म्हणजे इतकं ऐकतील असंही काही नसतं, ते आपल्या पद्धतीने आयुष्य जगत असतात. मग त्यांना कसं कंट्रोल केलं पाहिजे आणि त्या डायबिटीजला कसं काय आपण नियंत्रणात आणलं पाहिजे? टाईप 1 डायबिटीज ह्याच्यामध्ये आपण गोळ्या औषधी बिलकुल देऊ शकत नाही. टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिनची नाही आहे शरीरात, तर त्याची ट्रीटमेंट आहे फक्त इन्सुलिन. त्याच्यामुळे आईबाबांना ते फार कठीण जातं की ते इन्सुलिनचं इंजेक्शन प्रत्येक वेळेस प्रत्येक जेवणाच्या आधी आपल्या बाळाला देणे, पहिले शुगर चेक करा मग ते इन्सुलिन द्या. तर हे आईबाबांसाठी पण फार कठीण होतं. पण आणि आईबाबांना हे जेव्हा ओळखायचं म्हटलं तर मी एक सांगते गोष्ट आत्ताच की एक आई आली होती आणि तिने सांगितलं की मॅडम माझं बाळ अगदी 6 महिन्याचं तिचं बाळ, तिने सांगितलं की मॅडम माझं बाळ आजकाल पहिले त्याचं डायपर 4-5दा भरायचं दिवसातून, आता मला दर तासाला त्याचं डायपर भरलेलं आहे आणि प्रचंड भरलेलं आहे आणि मी ते डायपर डस्टबिन मध्ये टाकते तर तिथे मुंग्या लागलेल्या आहेत.
ती एवढी हुशार होती की तिलाच कळलं की काहीतरी माझ्या बाळामध्ये गडबड आहे, त्याच्या युरिन मधून साखर चाललेली आहे. तर तिने ते स्वतःहून ओळखलं. ज्या लहान मुलांमध्ये अचानक वजन कमी होत आहे, ते बाळ वारंवार लघवीला जात आहे, म्हणतात आई मला वारंवार जेवायला दे, त्यांच्यामध्ये नक्की आपण शुगरची लेवल चेक करायला पाहिजे. हीच लक्षणं कारण टाईप 1 डायबिटीसची आहे. पण मॅडम मग हा अगदी लहान मुलांमध्ये होणारा हा जो आजार आहे तो कदाचित केवळ अनुवांशिकतेमुळेच असेल, नाही का? हो, अँटीबॉडीज आणि अनुवंशिकता. बेसिकली अँटीबॉडीज बनतात आणि ते इन्सुलिन हॉर्मोन बनत नाही. आणि टाईप 1 डायबिटीजमध्ये तुम्ही आत्ताच सांगितलं की इंजेक्शन घ्यावी लागतात, तर का बरं त्यावर ओरल मेडिसिन असं काही नाही घेऊ शकत का आपण? हे एकदम गाठ बांधण्यासारखं आहे की याच्यावर ओरल मेडिसिन कधीच चालत नाही. कोणी तुम्हाला सांगितलं की नाही हा टाईप 1 डायबिटीजमध्ये पण ओरल टॅबलेट्स चालतात, तर असं चुकूनही नाही करायला पाहिजे. कारण की इन्सुलिनचं इंजेक्शनच येतं, इन्सुलिनच्या टॅबलेट्स बनलेल्या नाही आहेत. ते एक हॉर्मोन आहे आणि त्या हॉर्मोनचं इंजेक्शनच्या रूपातच आपण बाळांमध्ये देऊ शकतो. कारण मॅडम वेन इट कम्स टू इंजेक्शन ना, स्पेशली गोळ्यांच्या ऐवजी इंजेक्शन म्हटलं तर सगळे घाबरून जातात. आणि इन्सुलिनच्या इंजेक्शनबद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? इन्सुलिन इंजेक्शन घेताना प्रत्येक पेशंटला वाटतं की नको, मला इन्सुलिन नको लागायला पाहिजे, त्यापेक्षा मी ओरल मेडिसिन घेईन असं वाटतं. करेक्ट. पण ज्या पेशंट्सला इन्सुलिनची गरज आहे त्यांना इन्सुलिन घ्यावंच लागतं. इंजेक्शन म्हटलं की इट्स रिअली पेनफुल आणि भीती तर असतेच ती कायम मनामध्ये. पण टाईप 1 मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय नाही आहे. टाईप 2 मध्ये मात्र इंजेक्शन्स किंवा मग ओरल मेडिकेशनच्या द्वारे आपल्याला म्हणजे कंट्रोल करता येईल डायबिटीज, नाही का? करेक्ट. पण टाईप 2 मध्ये पण काही पेशंट्स असतात ज्यांना इंजेक्शनची गरज पडते. तर जे पेशंट्स ॲट द टाइम ऑफ डायग्नोसिस म्हणजे सुरुवातीलाच ज्यांचं HbA1c खूप जास्त आहे, जर अशा पेशंट्सला आपण सुरुवातीलाच इन्सुलिन देऊन दिलं आणि लगेच त्यांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणली, तर नंतर त्या लोकांना गोळ्यांचं प्रमाण फार कमी लागतं. त्याच्यामुळे आपण अशा पेशंट्सला सुरुवातीला इन्सुलिन इंजेक्शन देऊन हार्डली 15-20 दिवसांसाठी इंजेक्शन देऊ. होतं का मॅडम? कारण बरेचदा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो किंवा हा समज आहे की एकदा इन्सुलिनचं इंजेक्शन सुरू झालं तर ते कायम राहणार आणि मग आता बंद होणार नाही. तर हा फार मोठा गैरसमज आहे. बरेचदा आपले एंडोक्रायनोलॉजिस्ट इंजेक्शन फक्त त्याच टाइमला सुरू करतील ज्या टाइमला गरज आहे, जसं की एकदम डायग्नोसिसच्या वेळेस, सर्जरी कोणती मेजर सर्जरी होणार असेल पेशंटची त्या टाइमला, किंवा किडनीचा प्रॉब्लेम सुरू झालेला असेल तर त्या टाइमला. तर जर का त्या टाइमला इंजेक्शन सुरू केलं, व्यवस्थित शुगर लेवल कंट्रोल केलं, त्यानंतर गोळ्यांवर पण इन्सुलिन गोळ्यांवर पण पेशंटची शुगर कंट्रोल राहू शकते. पण असे काही पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये इन्सुलिन बनवणारे जे सेल्स असतात म्हणजे की बीटा सेल्स ते टोटली संपलेले असतात. तर अशा पेशंट्समध्ये इन्सुलिनच द्यावं लागतं. त्या पेशंट्समध्ये नंतर जाऊन गोळ्या नाही देता येणार. बरं मॅडम, आपण इन्सुलिन इंजेक्शनबद्दल पुन्हा चर्चा करूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मधुमेह, समज आणि गैरसमज या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर पूजा जाधव मॅडम. मॅडम, आपण इन्सुलिन इंजेक्शनबद्दल बोलत होतात, काय सांगाल? इन्सुलिन इंजेक्शन फक्त टाईप 1 मध्येच नाही तर बरेचदा टाईप 2 डायबिटीसच्या पेशंट्सला पण द्यायला लागतं. जेव्हा त्यांचे बीटा सेल्स म्हणजे जे इन्सुलिन बनवणारे जे सेल्स असतात ते पूर्णपणे काम करणं बंद करून देतात. हे जवळजवळ होतं 10 ते 20 वर्षाच्या डायग्नोसिस नंतर. बरं. तर हळूहळू ते जे सेल्स आहेत ते नष्ट होऊन जातात, ते काम नाही करू शकत. मग अशा पेशंट्सला पण आपल्याला इन्सुलिनचेच इंजेक्शन देणे गरजेचं राहतं. बरं. तर ह्या इंजेक्शनमुळे स्पेशली किडनीवर काही विशेष परिणाम होतो का? हो, तर हा अजून एक गैरसमज आहे की इन्सुलिनमुळे किडनीवर डॅमेज होणार. किडनीला डॅमेज होतो साखरेची पातळी वाढली तर, म्हणजे तुमची शुगर लेवल जर का अनकंट्रोल्ड आहे तर किडनीला डॅमेज होतो. इन्सुलिन ही शुगर लेवल कमी करणार म्हणजे शुगर लेवलला कंट्रोल ठेवणार, तर इन्सुलिननी किडनीला डॅमेज नाही होणार. बरं. आणि एकदा किडनीला डॅमेज झाला तर बऱ्याचशा गोळ्या आहेत ज्या आपण किडनी देऊ शकत नाही शुगरसाठी, कारण की त्याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की काही गोळ्यांनी किडनीवर इफेक्ट होऊ शकतो. तर आपल्याला ज्या किडनीसाठी सेफ आहे त्याच गोळ्या देता येतात आणि इन्सुलिन देता येतं. बरं. एखादा पेशंट आहे मॅडम, तो बऱ्याच दिवसापासून डायबिटीसची ट्रीटमेंट घेतो आहे,
तर मग किडनीवर त्याचा त्या औषधांचा किंवा त्या डायबिटीसचा परिणाम झाला का किंवा होतो आहे का, याच्यासाठी आपण केवळ मधुमेहाची नाही तर मग किडनीसाठी काही वेगवेगळे टेस्ट कशा काही असतात का? हो, बिलकुल. तर हे गाईडलाईन्सच आहे की दर वर्षातून एकदा आपल्याला किडनीचं स्क्रीनिंग, डोळ्यांसाठी रेटिनाचं स्क्रीनिंग, कोलेस्ट्रॉल लेवल, ब्लड प्रेशर हे सगळं आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचंच असतं. स्पेसिफिकली किडनीचं बोलायचं झालं तर किडनीसाठी KFT, किडनी फंक्शन टेस्ट, म्हणजे सिरम क्रिएटिनिन ही रक्ताची टेस्ट असते आणि एक युरिनची टेस्ट असते, म्हणजे लघवीची टेस्ट, युरिन रुटीन, युरिन मायक्रोअल्ब्युमिन. ह्या टेस्ट्स आपण करतो आणि बघतो की किडनीजमध्ये काही मायक्रो लेवलवर डॅमेज सुरू झालेला आहे का. ह्या टेस्टचे काही लेवल्स असतात. आणि मग एकदा जर त्याच्यावर म्हणजे इफेक्ट झालेला आहे किडनीवर, तर मग तो व्यवस्थित नियंत्रणात आणता येतो का? जर का तो फर्स्ट स्टेजेस ऑफ किडनी डिझीज असणार आणि याच लेवलला आपण साखरेची पातळी बिलकुल कंट्रोलमध्ये ठेवली, आपलं मधुमेह बिलकुल कंट्रोलमध्ये ठेवलं, तर ते वापस होतं किंवा अजून पुढे त्याचा डॅमेज प्रोग्रेस नाही होत. बरं. तेच जर का शेवटच्या स्टेजेसवर गेलं तर मग आपल्याला किडनीसाठी ट्रीटमेंट घ्यावीच लागते. म्हणजे मग ती अगदी गोळ्या औषधींपासून डायलिसिस पर्यंत सुद्धा त्याची ट्रीटमेंट जाते. कारण बरेचदा जे पेशंट्स असतात ना मॅडम, ते केवळ मधुमेहाची म्हणजे ही शुगर लेवलची टेस्ट करतात, पण ते लोक किडनीसाठी म्हणजे बरेचदा ते डॉक्टर्सलाही फॉलो नाही करत. खूपदा आपण जी शुगर लेवल आहे ती मॉनिटर करायला पाहिजे 6 मंथ्स, पुन्हा वर्षभरातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा, तर ते हे पण नाही करत. आणि याच्यामुळे काय होतं की जे इन्सुलिनचे इंजेक्शन तुम्ही सांगितले की ते बंद पण होऊ शकतात. एका स्पेसिफिक पिरियडसाठी कदाचित दिले गेले असतील, मग त्याच्यानंतर ती लेवल कंट्रोल झाली असेल तर मग बंद होऊ शकतील. म्हणजे हे पण बऱ्याच पेशंट्सला माहीत नसतं. तर या कार्यक्रमाद्वारे निश्चितच सगळ्यांना याबद्दल जनजागृती मिळेलच. पण अजून मला एक विचार असं वाटतं मॅडम की डोळ्यांची जी टेस्ट राहते, म्हणजे डोळ्यावर स्पेशली काय परिणाम होतो या मधुमेहामुळे, विजन म्हणजे इफेक्ट होतं का? हो, तर डोळ्यांमध्ये असतो लेन्स आणि लेन्स त्याच्या मागे असतो रेटिना. तर शुगरचा इफेक्ट लेन्सवर पण होतो, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या चष्म्याचा नंबर कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस असतं जर का डोळ्याच्या मागची लेअर ज्याला म्हणतात रेटिना, त्याच्यावर पण शुगरचे इफेक्ट्स यायला सुरुवात होते. ती असते एक तर नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी, नाही तर प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी. मग त्याच्यामुळे हळूहळू पेशंट्सची दृष्टी जायला लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलर 3-3 महिन्यांनी किंवा 6-6 महिन्यांनी रेटिनाचा चेकअप करणे गरजेचं असतं. बरं. एखाद्या पेशंटमध्ये मॅडम कदाचित हाताला एखादी जखम झाली असेल तर ती बऱ्याच काळापर्यंत ती म्हणजे रिकवर नाही होत. रिकव्हरी रेट किंवा जो ड्युरेशन असतो तो लॉंग असतो, तर असं का होतं? हे पण मधुमेहाच्या पेशंट्समध्ये हे पण खूप कॉमनली असतं की हातापायाला काही जखम झाली तर ती बिलकुलच भरत नाही. ज्या पेशंट्सचं शुगर लेवल कंट्रोलमध्ये आहे त्यांच्यासोबत असं नाही होत. ज्या पेशंट्सचं शुगर लेवल कंट्रोलमध्ये नाही आहे त्या पेशंट्सला ही सहसा खूप जास्त प्रमाणात असते आणि ती जी छोटीशी जखम आहे ती वाढून 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 इतकी जास्त वाढते की शेवटी तर पाय कापायची वेळ येऊन जाते. बरं. हो. अशा केसमध्ये काय केलं पाहिजे मॅडम? जेव्हा छोटीशीच जखम झालेली आहे पायाला त्याच टाइमला लगेच डॉक्टरकडे जाऊन त्याचं प्रॉपर त्याच्यावर अँटीबायोटिक्स आणि जर का शुगर किती कंट्रोलमध्ये आहे हे बघून त्याच्यावर ट्रीटमेंट, इन्सुलिन झालं, गोळ्या औषधी झालं, त्याच्यावर घेऊन शुगर लेवल कंट्रोल करणे, झालेलं इन्फेक्शन कंट्रोल करणे हे गरजेचं आहे. बरं. आता तुम्ही आताच बोललात की यामध्ये वेगवेगळे टेस्ट आपण करायला पाहिजे. मग डॉक्टरकडे आपण जेव्हा डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी जातो तेव्हा डॉक्टर ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला सगळ्या टेस्ट ज्या करायच्या आहेत किंवा ज्या दर रेग्युलरली मॉनिटर करायच्या आहेत तर त्या लिहून देत असतात का? की ही पण टेस्ट करायला हवी, ही पण टेस्ट, म्हणजे किडनीसाठी स्पेशली तुम्ही मधुमेहासाठी गेलात तर ते तुम्हाला सांगतील का की किडनी टेस्ट करायला पाहिजे किंवा जी डोळ्यांची तपासणी आहे ती रेग्युलर करायला पाहिजे? कारण पेशंट्सला तर या बाबतीत माहिती नसतं. नक्कीच नक्कीच. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण जातो तर जसं आपल्या डॉक्टरनी बोलवलेलं आहे की तुम्ही 2 महिन्यांनी या, 3 महिन्यांनी या, तर दर 3 महिन्यांनी HbA1c लेवल ही करणे गरजेचे आहे. तुमचे कोलेस्ट्रॉलची लेवल पाहून डॉक्टर्स डिसाईड करतात की तुम्हाला वर्षातून 2दा करायची आहे की वर्षातून एकदा ती टेस्ट करायची आहे. किडनीची टेस्ट पण वर्षातून एकदा किमान व्हायलाच पाहिजे. त्याचसोबत हातापायांच्या नसा चेक करण्याची टेस्ट सुद्धा वर्षातून एकदा करता येते.
बरं, ही कुठली टेस्ट असते मॅडम, म्हणजे तुम्ही आता नसांबद्दल बोललात ते? हो, तर त्याला म्हणतो आपण व्हीपीटी, व्हायब्रेशन परसेप्शन थ्रेशोल्ड, किंवा साधी एक मोनोफिलामेंट म्हणून असते जी अशी एकदम टोकदार असते, त्यांनीच आपल्या पायाचं सेन्सेशन चेक होतं. बरं बरं. साधी टच पिन सुद्धा आपल्या पायांचं सेन्सेशन चेक करू शकते. तर ही क्लिनिकल एक्झामिनेशन आहे, ही तर रुटीनली करू शकतो. आता तुम्ही HbA1c बद्दल बोललात, तर त्याच्या नॉर्मल रेंजेस मध्ये मगाशी आपण डिस्कस केल्या, पण कधी कधी असं होतं की 8% आलं तरी अलीकडे काही जण म्हणतात की ते नॉर्मल आहे, तर मग याबद्दल काय सांगाल? नाही, हे नक्कीच चुकीचं आहे की 8% HbA1c हे नॉर्मल आहे म्हणून. नॉर्मल लेवल ऑफ HbA1c इज 6.5% च्या खाली. आणि अनेक पेशंट्सची स्टडी झालेली आहे, त्याच्यानंतर ही टेस्ट लेवल जी आहे ही डिसाईड झालेली आहे. 10,000 पेक्षा जास्त पेशंट्स टेस्ट गेले होते, त्यांच्यामध्ये माहिती पडलं की जर का 6.5च्या वरती HbA1c आहे तर हे डोळ्यातले रेटिनोपॅथीचे प्रमाण, किडनीचं नेफ्रोपॅथीचं प्रमाण आणि शरीरात होणारी न्यूरोपॅथीचं प्रमाण हे कित्येक प्रमाणाने वाढतं. त्याच्यामुळे ही 6.5ची लेवल आहे. ही अशी बिना काही सायंटिफिक एव्हिडन्सनी आलेली नाही, म्हणजे बराच रिसर्च झालेला आहे आणि ही लेवल डिसाईड झाली की याच्यावरती सगळे कॉम्प्लिकेशन्स सुरू होतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या 6.5च्या खाली आपली HbA1c लेवल ठेवायची आहे. बरं, आता आपण डोळ्यांवर होणारा परिणाम बघितला, हातापायांच्या नसांवर बघितला, आणि याचा स्पेशली मॅडम हार्टशी काय संबंध आहे का? शुगर आणि हार्टचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याचा? हो, नक्कीच. हार्ट प्रॉब्लेम्सचा सगळ्यात कॉमन कॉज डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे. तर जे शुगर लेवल जेव्हा वाढलेली असते तेव्हा हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल वाढून रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्या जागेला रक्तपुरवठाच होत नाही, त्याच्यामुळे होतो हार्ट अटॅक. त्याच सोबत हार्ट फेलियर म्हणजे की हार्टचं पंपिंग ॲक्शन हे पूर्णपणे कमी होऊन जातं. तर हार्ट व्यवस्थित पंप नाही करू शकत ब्लड, त्याच्यामुळे हार्ट फेलियर होतो, हार्ट अटॅक होतो. असे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स वाढलेल्या शुगरच्या पातळीमुळे होतात. बरं, याबद्दल आपण पुन्हा चर्चा करूया मॅडम. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मधुमेह, समज आणि गैरसमज या विषयावर, आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर पूजा जाधव मॅडम. मॅडम, आपण डायबिटीजच्या संदर्भात बोलत होतो. नेमकं काय होतं की कधी कधी मधुमेहाचे जे पेशंट्स असतात त्याचं वजन जे आहे ते एकदम कमी होऊन जातं, तर असं का होतं? सुरुवातीला जेव्हा डायबिटीजचं डायग्नोसिस होत नाही आणि शुगर्स लेवल्स एकदम अनकंट्रोल्ड असतात, त्या टाईमला अचानक पेशंट्सला 5 किलो 10 किलो वजन कमी झालेलं आढळतं. हे याच्यामुळे होतं की एक्स्ट्रा जे शुगर असतं ते पेशंटच्या किडनीजमधून युरिनच्या द्वारे सगळ्या कॅलरीज निघून जातात. त्याचप्रमाणे पेशंटचं मेटाबॉलिझम फार जास्त अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळे वजन लगेच कमी होतं. मग हे वजन म्हणजे डायबिटीज आहे पण वजन आपण पुन्हा नॉर्मल राहू शकतं का? म्हणजे आपल्याला कमी नाही करायचं आहे, नॉर्मल ठेवायचं, तर असं होऊ शकतं का? वजन आपल्याला लगेच वजनाचं जर का आपण जसं आपण शुगरचं साठी ट्रीटमेंट सुरू करतो तसं हळूहळू पेशंटचं वजन ते रिगेन होऊन जातं. रिगेन होतं ना पण मॅडम? बिलकुल बिलकुल. कारण की बरेचदा डायबिटीसचे पेशंट्स हे बारीकच दिसतात. नाही, म्हणजे त्यांचं वजन कमी नक्की होतं, पण जास्त प्रमाणात डायबिटीज अशा लोकांमध्ये असतो ज्यांचं वजन खूप जास्त आहे. हो, म्हणजे सुरुवातीला जास्त आहे म्हणून तो डायबिटीज झाला आणि डायबिटीज झाला म्हणून कमी झालं, पण कमी झालं म्हणून नॉर्मल आणता येईल का? कमी वरून आपण पेशंटचं वापस वजन रिगेन होऊन जातं. आणि पण वजन जे लोकांचं वजन जास्त आहे त्या लोकांना वजन कमी करणे गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे डायबिटीस टाळता येईल. स्टडीज आता अशा पण झालेल्या आहेत की जर का आपलं 5% वजन कमी झालं, म्हणजे समजा आपलं वजन होतं 60 किलो आणि आपलं त्याच्यापैकी 3-4 किलो पण कमी झालं, तरी आपण डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. किंवा जर का आपण प्री डायबिटिक आहे तर आपण रिव्हर्स होऊ शकतो डायबिटीज वरून. तर वजनाचा एक खूप मोठा महत्व आहे डायबिटीज. आता तुम्ही प्री डायबिटिक बद्दल बोललात, तर प्री डायबिटिक स्टेज म्हणजे नेमकी काय?
प्री डायबिटीज म्हणजे असं की जे एक्झॅक्टली डायबिटीज नाही आहे, पण डायबिटीजच्या आधी होणारं जे स्टेज आहे त्याला प्री डायबिटीज म्हणतो. प्री डायबिटीजमध्ये शुगर लेवल टोटली नॉर्मल पण नसते, पण ती डायबिटीजकडे पण गेलेली नाहीये. एकदा डायबिटीज सुरू झाला की आपल्याला गोळ्या औषधी घ्यायला लागतात. प्री डायबिटीजमध्ये आपण ॲक्टिव्हिटी करून, आपलं आहार नियोजन करून, हे करून गोळ्यांची गरज पडत नाही आणि त्या स्टेजवरून आपण वापस नॉर्मलकडे येऊ शकतो. बरं, म्हणजे प्री डायबिटीज जो आहे तो ठीक होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? अगदी बरोबर. प्री डायबिटीज इज क्युरेबल. आता तुम्ही आहाराबद्दल बोललात, तर नेमक्या आहारामध्ये जे मधुमेहाचे पेशंट्स असतात त्यांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा आहार त्यांनी घेतला पाहिजे? ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे की डायबिटीसच्या पेशंट्सनी मैदा किंवा त्यांनी बनलेलं जंक फूड, फास्ट फूड हे टोटली अवॉइड करायला पाहिजे. जसं बाहेरचं रेडी टू ईट फूड जे असतं ते टोटली अवॉइड करायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये कॅलरीजची संख्या फार जास्त असते आणि ते कॅलरीज एका दमाने शरीरात डंप होतात आणि शुगर लेवल खूप जास्त प्रमाणात वाढते. तर बाहेरचं जेवण टोटली अवॉइड करायला पाहिजे. एकदम काही खूप हार्श डायटिंग करण्याची गरज नसतं. जे आपल्या नॉर्मल भारतीय लोकांमध्ये असतं की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण, हे सगळं आपण फॉलो करू शकतो. फक्त आहे की व्यवस्थित प्रमाणात पोर्शन कंट्रोल करून आपण जेवण करायला पाहिजे. त्यांना वारंवार भूक लागत असते मॅडम, कारण ना? हो, ती पण एक प्रॉब्लेम असतो. पण जर का आपण व्यवस्थित कॅलरीज घेतल्या आहे ब्रेकफास्टच्या वेळेस, दुपारच्या जेवणाच्या वेळेस, रात्रीच्या जेवणाच्या वेळेस, तर हे अवॉइड होतं. आणि प्रॉपर पोर्शन कंट्रोल हे फार गरजेचं आहे. म्हणजे जेवणामध्ये फायबर कंटेंट, प्रोटीन कंटेंट हा जास्त आला पाहिजे. भात आणि पोळ्या ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त असतो, तर त्याच्यासोबत आपल्याला भात आणि पोळ्या याच्यावरच सीमित न राहून भाजीचं प्रमाण जास्त वाढवायचं आहे. हे छोटे छोटे बदल जर का आपण केले तर त्याच्याने बऱ्याचपैकी आपली शुगर लेवल कंट्रोल होते आणि आपलं कॅलरी डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होतं. पण तरी मॅडम, डायबिटीज लोकांचा आहार व्यवस्थित ठेवणं हे पण खूप मोठं चॅलेंज आहे. कारण आपण जेव्हा फ्रुट्स खातो तर बरेच जे फळं असतात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो. मग त्या डायबिटीजच्या पेशंटला बरेच वॉटरमेलन आहे किंवा मस्कमेलन आहे, अशा म्हणजे अशा प्रकारचे जे स्वीट फ्रुट्स राहतात ते टाळावे लागतात. मग अशा वेळेस त्यांनी नेमके कोणते फळं खायला पाहिजे? कारण फळं खा असं म्हणतात, पण ही फळं खाऊ नये आणि ही फळं खायची, हा पण एक बॅरियर असतोच. तर नेमके कोणते फळं खायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांचा मधुमेह वाढणार नाही? WHO म्हणणं आहे की जवळजवळ अर्धा किलो फळं रोज खाल्ले पाहिजे. तर आपण ॲटलिस्ट एक फळ तरी रोज खावं, हे एक निश्चय करायला पाहिजे. काही फळं आहेत ज्यांचं ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे ते फळं खाल्ले की किती प्रमाणाने आपल्या शरीरातली शुगर वाढते, ह्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. तर काही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असतो, तर ते फळं आपण आरामात खाऊ शकतो. जसं की ॲपल, आपलं संत्र, मोसंबी, पोमग्रेनेट, त्याचबरोबर पेर म्हणजे पेरू, हे फळं इझिली खाता येतात. आता जसं तुम्ही वॉटरमेलन, मस्कमेलन बोलले, ह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स नक्की जास्त आहे. पण जर का पेशंट्सनी प्रॉपर क्वांटिटीमध्ये, म्हणजे पूर्ण एक टरबूज न खाता एक चौथकर पेक्षा कमी प्रमाणात खाल्ले तर ते इझिली खाता येतं. म्हणजे मिक्स फ्रूट डिश यू कॅन टेक. येस, आणि प्रॉपर डिस्ट्रीब्युशन करून घेतलं तर घेतं. इवन पपई, वॉटरमेलन हे कमी प्रमाणात खाता येतं. आता जी फळं टोटली अवॉइड करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक आहे आंबा, केळं, सीताफळ आणि अंगूर, चिकू. ह्याच्याने फार जास्त प्रमाणात वाढतं. तर जर का तुमचं शुगर एकदम चांगल्याने कंट्रोल्ड आहे, HbA1c 6.5च्या खाली आहे, तर तुम्ही थोड्या प्रमाणात हे फळं घेऊ शकता. पण जर का तुमचं शुगर कंट्रोल नाही आहे तर हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले फळं तुम्ही अवॉइड केले पाहिजे. बरं, असं बरेचदा होतं मॅडम की डॉक्टर्स म्हणतात की चपाती जी आहे म्हणजे गव्हाच्या ऐवजी तुम्ही मिलेट्सचं खा. तर याच्याबद्दल काय सांगाल? का असं म्हणतात की ज्वारी बाजरीची भाकरी किंवा इतर भाकर खाल्ली पाहिजे पोळीच्या ऐवजी? ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याच्यामध्ये ना जे कॅलरिक कंटेंट असतो तो थोडा कमी असतो कम्पेअर्ड टू व्हीट. पण असं नाही की एकदम आपण गव्हाची पोळी खाऊच शकत नाही. एकदम जास्त रिस्ट्रिक्शन टाकल्याने पण प्रॉब्लेम्स येतात. तर तुम्ही गव्हाची पोळी पण खाऊ शकता, ज्वारीची पण खाऊ शकता. मिलेट्स जे आहेत ते डेफिनेटली बेटर आहेत, पण
एकदम तेच खाल्ले पाहिजे ह्याच्यावर काही असं हे नाही आहे की हेच खा तेच खा, सगळं खा पण प्रपोर्शन मध्ये खा, हे गरजेचं आहे. तुम्ही 7-8 पोळ्या एका दमाने नाही खाऊ शकत आणि ते लोणच्या सोबत 7-8 पोळ्या खाणं हे बरोबर नाहीये. तुम्ही जर का भाजीचं प्रमाण वाढवलं तर ऑटोमॅटिकलीच तुमच्या पोळ्या 2 किंवा 3 वर येणार, तर ते तुम्ही खाऊ शकता. बरेचदा महिला असं करतात मॅडम की घरात गाजराचा हलवा तयार होत असेल तर जो मधुमेहाचा पेशंट आहे त्याच्यासाठी ते वेगळे ठेवतात आणि मग ते आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात ते वापरतात, तर ते कितपत योग्य आहे वापरणं? हो, आता आर्टिफिशियल स्वीटनर्स पण आपण वापरू शकतो, पण जे प्लांट बेस्ड स्वीटनर्स असतात जसे की स्टिविया, हे याचे काही साईड इफेक्ट्स जास्त होत नाही. पण जे बाकीचे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत ह्याच्यामध्ये काही लॉंग टर्म स्टडीज नाही झालेले आहेत की जे आपल्याला म्हणू शकतात की बाबा नाही इतके वर्ष घेतल्यावर पण याने काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे हे आर्टिफिशियल स्वीटनर्स पण टाळलेले बरे. प्लांट बेस्ड स्वीटनर्स घेऊ शकतो आपण, पण लॉंग टर्म साठी म्हणजे ज्यांना आता एकदम 30-40 डायबिटीज झालेला आहे त्या लोकांनी तरी ते हे नक्की टाळावे, कारण की त्यांचा डायबिटीज त्यांच्या अजून 50-60 वर्ष त्यांच्या सोबत चालणार आहे. जर का थोडा लेटर इन स्टेज आहे डायबिटीज, 70-80 वर्षाचा आहे, तर थोडंफार घेऊ शकतो आर्टिफिशियल. असे वेगवेगळे स्वीटनर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मॅडम? हो हो, तर ते आपण त्यांचं लेबल व्यवस्थित चेक करून स्वतःहून डिसाईड करू शकतो की कोणतं घ्यायचं आहे. आता बरेचदा काही महिलांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो, जो पूर्वी कधी डायबिटीज डिटेक्ट झाला नाही, तो प्रेग्नन्सीच्या दरम्यान झाला. मग अशा महिलेने तिच्या आहारामध्ये कुठले बदल करायला पाहिजे आणि कोणती विशेष काळजी घ्यायला पाहिजे? कारण त्या काळामध्ये पण त्या महिलेला जी न्यूट्रिएंट तिची रिक्वायरमेंट असते ती खूप वाढलेली असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक रिस्ट्रिक्टेड डाएट घ्यायचं आहे, तर नेमकं कशा पद्धतीचं डाएट घ्यायला पाहिजे जेणेकरून तिच्या गर्भाची वाढ व्यवस्थित होईल? हो, प्रेग्नन्सीमध्ये बरेचदा डायबिटीज आढळतो. हा त्या महिलांमध्ये जास्त आढळतो ज्यांना PCOD ची हिस्ट्री असते किंवा ज्यांना आई बाबांमध्ये डायबिटीज असतो. तर त्या महिलांनी नक्कीच आपल्या प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यात शुगर लेवल चेक करून घ्यायला पाहिजे आणि माहिती करून घ्यायला पाहिजे की आपल्याला डायबिटीज आहे की नाही आहे. त्याच्यासोबत आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. बरेचदा असं म्हणतात की प्रेग्नंट महिलांनी 2 लोकांसाठी जेवण करा, जास्त प्रमाणात जेवण करा, तर असं नाही करायला पाहिजे. जेवढं आपल्याला लागतं, जेवढं कॅलरीज तुमच्या डॉक्टरनी सांगितलेले आहे तेवढेच घेतले पाहिजे. आणि विशेष लक्ष दिलं पाहिजे वजनाकडे, की प्रेग्नन्सीमध्ये असं पण नाही झालं पाहिजे की एकदम 20-25 किलो वजन वाढलेलं आहे. नाही, एका नॉर्मल वजनाच्या ज्यांचं BMI नॉर्मल रेंजमध्ये आहे तर तिचं वजन हार्डली 10 ते 12 किलो वाढलं पाहिजे पूर्ण 9 महिन्यामध्ये. ज्यांचं वजन अंडरवेट आहे, कमी आहे, ते 17 ते 18 किलो पर्यंत जाऊ शकतात. आणि जे पहिलेपासूनच ओबेज आहेत त्यांनी तर फक्त 7 ते 8 किलोच वजन आपलं वाढू दिलं पाहिजे. तर हे कसं होईल, हे आपण कंट्रोल कसं ठेवू जर का आपण जंक फूड नाही घेतलं तर? बरं मॅडम, आपण प्रेग्नन्सी डायग्नोसिसमध्ये नेमका कसा आहार घ्यायचा याबद्दल पुन्हा चर्चा करूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च स्वागत. आज आपण विशेष असा विषय निवडलेला आहे, मधुमेह समज गैरसमज हा विषय आज आपला. आणि आपल्यासोबत डॉक्टर पूजा जाधव मॅडम आहेत. तर मॅडम, आपण प्रेग्नन्सीमध्ये होणारा जो डायबिटीज आहे त्याबद्दल चर्चा करत होतो. तर त्या गरोदर जी महिला आहे तिने काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे आहाराच्या बाबतीत? तर जसं आपण बोलत होतो की तिने जंक फूड बिलकुल नाही खाल्लं पाहिजे. की बरेच लोकांना असं असतं की नाही, मी चायनीजचेच मला डोहाळे लागले. असं नाही, ते चायनीजचे डोहाळे वगैरे काही प्रकार नसतो. आपल्याला प्रॉपरली वरण, भात, भाजी, पोळी हाच आहार जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. प्रोटीन इंटेक जास्त झाला पाहिजे, जसं की मटकीची उसळ झाली, मूग डाळीची उसळ झाली, मूग डाळीचे वेगवेगळे प्रकार, चिले आणि अप्पे, हे सगळं आजकाल बनत आहे टेस्टी बनवण्यासाठी. तर हे हाय प्रोटीन वाले जे गोष्टी आहेत त्या जास्त फोकस केल्या पाहिजे. त्याचसोबत फ्रूट्स खाल्ले पाहिजे. फ्रूट ज्यूस नव्हे, फ्रूट ज्यूस केला तर सगळं त्याच्यातलं फायबर कंटेंट चाललं जातं. त्याच्यामुळे आपण फ्रूट्स तिला प्रमोट केले पाहिजे की फ्रूट्स घेतले पाहिजे जास्त. आणि स्प्राउट्सलाही खूप महत्त्व दिलं जातं मॅडम, तर असं
का आपण? कारण की स्प्राउट्समध्ये प्रोटीन कंटेंट पण जास्त असतं, त्याच्यामध्ये कॅलरीज जे आहे ते जास्त प्रमाणात प्रोटीन्समधून येतात आणि त्याच्यामुळे शुगर लेवल जी स्पाइक होते ते इतकं नाही होत. आणि बाळाच्या प्रॉपर वाढीसाठी, स्वतःच्या शरीरासाठी पण ते बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात प्रोटीन्सला. हो बरोबर. त्याच्यामुळे ते. आणि प्रेग्नन्सीमध्ये हा जो डायबिटीज डिटेक्ट झाला तर त्या बाळावर काही परिणाम होईल का, जर तो नियंत्रणात नाही आणला गेला तर? नक्कीच नक्कीच. तर डायबिटीजमध्ये ते शुगर नियंत्रण ठेवण्याचे सगळ्यात प्रमुख कारण असते बाळावर होणारे दुष्परिणाम. तर बाळाचा साईज जो आहे तो एक तर गरजेपेक्षा जास्त मोठा होऊ शकतो किंवा तो एक छोटा, वजन त्याचं कमीच राहू शकतं. त्याच प्रकारे त्याला जन्मल्यानंतर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. बरेचसे इलेक्ट्रोलाइट एबनॉर्मॅलिटीज जसं की शुगर एकदम लो होऊन जाणे बाळाची, मॅग्नेशियमचं लेवल कमी होऊन जाणं, पोटॅशियमचं, कॅल्शियमचं लेवल कमी होऊन जाणं, हे सगळं आढळलं जातं. त्याचबरोबर हे जे डिलिव्हरीचा जो व्यवस्थित 9 महिने भरल्यावर जी डिलिव्हरी व्हायला पाहिजे ह्याचा पण टायमिंग डायबिटीजमध्ये एकदम कमी होऊन जातो. बाळाची ग्रोथ प्रॉपर न होताच त्याची प्री टर्म डिलिव्हरी होऊन जाते. बरं. याच्यासोबत अजून एक प्रॉब्लेम आहे की हेच जे बाळं असतात हे जे जन्माला आल्यानंतर, त्यांचं मोठे झाल्यानंतर त्यांचं वजन फार जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीज होण्याची, शुगर होण्याची, ब्लड प्रेशर वाढण्याची लेटर इन लाईफ म्हणजे ते मोठे झाल्यावर त्यांच्यावर हे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे आईला जर बाळंतपणामध्ये डायबिटीज झालेला आहे किंवा डिटेक्ट झालेला आहे तर त्या बाळाला डायबिटीज फ्युचरमध्ये होण्याचे चान्सेस वाढलेले असतात नाही? अगदी बरोबर. अच्छा. म्हणून मग त्या अनुषंगाने पुढचं पण मला असं वाटतं डायबिटीज होऊ नये किंवा अनुवंशिकता म्हणजे फॅमिलीमध्ये अगर डायबिटीज असेल तर लहानपणापासूनच त्या मुलांची काळजी त्या परिवाराने घेतली पाहिजे नाही का मॅडम? हो. मग त्यासाठी पण जसं आई वडिलांना सपोज डायबिटीज आहे आणि मग आपलं बाळ नॉर्मल आहे, त्याला सध्या डायबिटीज नाही आहे, पण मग तो होऊ नये याच्यासाठी विशेष काळजी घेता येईल का? आता कसं आहे की जर का आपण लहान मुलांपासूनच सुरुवात केली तर आपले जे फ्युचर जनरेशन्स आहेत ते प्रोटेक्टेड राहतील. बरोबर. तर लहान मुलांपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यांना एक व्यवस्थित आहार देण्याची. त्यांनी आपल्याकडूनच लहान मुलं शिकतात, तर आपणच जर का बाहेरचं जेवण, नूडल्स, मंचुरियन, चायनीज फूड हे जर का आपण टाळलं तर ते आपले मुलं पण पिझ्झा, बर्गर काही खाणार नाही. तर आपणच आपल्या एक्झाम्पलनी लहान मुलांना शिकवायला पाहिजे. त्यांचे हट्ट पुरवणे गरजेचे नाही आहे. त्यांना आपली जे भारतीय आहार आहे तोच आपण त्यांना दिला पाहिजे. त्याचसोबत त्यांना आता सवय झालेली आहे की टीव्ही पाहून जेवण करणे, ते मोबाईलच्या स्क्रीनवरच जेवण करणे, तर हे टोटली बंद केलं पाहिजे. 4-4 मिळूनच संध्याकाळी जेवण केलं पाहिजे. की मुलगा आपला टीव्ही समोर पाहून जेवत आहे, त्याच्याने काय होतं की मुलांना कळत नाही की आपलं पोट कधी भरलं, ते खात जातात, ओव्हर इटिंग होतं आणि ओव्हर इटिंगमुळे वजन वाढतं. हे आपल्याला टोटली टाळायचं आहे. आणि अजून आहे तर आहाराबद्दल झालं मॅडम, पण लहान मुलांमध्ये आपण जसं एक्सरसाइज आहे ह्या आपण म्हणजे काय काय ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं करून घेतल्या पाहिजे जेणेकरून त्या डायबिटीजला ते पुढे जाऊन म्हणजे लगेच त्यांना होणार नाही किंवा टाळता येईल? अगदी बरोबर. तर आजकाल घरून स्कूल, स्कूलवरून ट्युशन, ट्युशनवरून घरी हे जो प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे मुलांची जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती खूप कमी झालेली आहे. तर ते आपल्याला ॲज पेरेंट्स म्हणून ते असं म्हणजे एकदम जोपासायला पाहिजे की मुलाला 1 तासाचा तरी स्पोर्ट्स, काही पण स्पोर्ट्स हे नक्की त्यांनी केलं पाहिजे. स्पोर्ट्स नाही होत आहे तर तुम्ही ट्युशनवर जे जात आहे ते तुम्ही सायकलनी पाठवू शकता किंवा काहीच नाही तर सकाळी उठून एक ग्राउंडचे 2-3 किलोमीटरचे चक्कर मारले पाहिजे. एवढं जरी सुद्धा केलं तरी फार प्रमाणात त्यांचं वजन कंट्रोलमध्ये राहतं, त्यांचं ऍक्टिव्हिटी होत राहतं. याच सोबत योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे जर का आपण लहान मुलांना पहिलेपासूनच शिकवले तर वजन तर कंट्रोलमध्ये राहतच, त्याचसोबत पुढे जाऊन जे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते ती सुद्धा सगळी टळते. आणि मधुमेहाचे जे पेशंट्स राहतात ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे तर त्यांच्यामध्ये ही योगा थेरपी किंवा मेडिटेशन थेरपी तर ही म्हणजे याचा काही चांगला परिणाम होतो का? बिलकुल बिलकुल. तर योगा, मेडिटेशन हे सगळं भारतीय आहे आणि ह्यानी बऱ्याच प्रकाराने स्ट्रेस लेवल्स कमी होऊन जातात. तर योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे केल्याने स्ट्रेस लेवल्स कमी होतात, आपल्या संपूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते.
एरोबिक एक्सरसाइज आणि रेझिस्टन्स एक्सरसाइज हे दोन्ही प्रकार करणे गरजेचे आहे. तर सूर्यनमस्कारमध्ये आपलं रेझिस्टन्स एक्सरसाइज कव्हर होऊन जाते आणि आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं, आपलं शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतं, आपल्याला अधिक प्रमाणात गोळ्यांची गरज पडत नाही. बरं, आता आपण या विषयावर पुन्हा चर्चा करू मॅडम. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च स्वागत. आज डॉक्टर पूजा जाधव मॅडम आपल्यासोबत आहेत आणि मधुमेह समज गैरसमज हा विषय आपण निवडलेला आहे. मॅडम, आपण आता चर्चा करत होतो की डायबिटीजमध्ये मेडिटेशन थेरपी आहे, योगा थेरपी आहे, ह्या सगळ्या चांगल्या प्रकारे काम करतात. पण एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा पेशंट असेल, तो आहार व्यवस्थित घेतो आहे आणि ह्या सगळ्या थेरपीज पण फॉलो करतो आहे, पण त्याला स्ट्रेस असेल तर ती शुगर लेवल कंट्रोल राहील का, की स्ट्रेसमुळे अजून म्हणजे त्रास होईल त्याला जास्त? नाही, स्ट्रेस लेवल्स वाढले म्हणजे स्ट्रेस हा ट्रिगर आहे का या रोगासाठी, असं विचारायचं होतं मला. बिलकुल बिलकुल, स्ट्रेस इज अ ट्रिगर. आणि स्ट्रेस लेवल वाढल्याने कॉर्टिसॉल नावाचा जो हॉर्मोन आहे तो वाढतो. आणि हा जो कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे हा सुद्धा स्वतःहून सुद्धा एक शुगर लेवल वाढवतो. बरं, त्याच्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. बरं, आता मला हा विचारायचा आहे मॅडम प्रश्न, की आमच्या दर्शकांना हे सांगा की डायबिटीज हा जो रोग आहे किंवा आजार आहे हा पूर्णपणे क्युअर होऊ शकतो का? एखाद्याने ठरवलं की मला डायबिटीज मुक्तच व्हायचं आहे, तर अशा पद्धतीने काही ट्रीटमेंट्सनी तो पूर्णपणे रिकवर होऊ शकेल का? डायबिटीज हा जो आजार आहे हा मोस्टली कंट्रोल करायचा असतो आपल्याला, की आपल्याला शुगर लेवल आपलं कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. काही लोक ज्यांचं वजन म्हणजे जसं मी बोलली होती की 5% किंवा 10% वजन कमी झालं, ते रेग्युलरली फिजिकल ॲक्टिव्हिटी करत आहेत आणि त्यांचा आहार एकदम प्रपोर्शनमध्ये आहे, जेवढे कार्बोहायड्रेट प्रोटीन खायला पाहिजे तेवढेच ते खात आहे, तर अशा लोकांचा डायबिटीज क्युअरकडे जाण्याची शक्यता असते. पण त्याला म्हणतो आपण फक्त रेमिशनमध्ये आहे तो डायबिटीज. त्यांना दर 3 महिन्यांनी टेस्ट करणे गरजेचं आहे, कारण की तो कधी वापस येईल हे त्याची काही गॅरंटी नसते, है ना. आणि काही लोकांना म्हणजे गोळ्या ज्या आहेत त्या घ्याव्या लागतात, त्याच्यानेच त्यांचा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. तर रादर दॅन क्युअर आपण कंट्रोलवर फोकस करायला पाहिजे, की डायबिटीज कसा कंट्रोल झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी बेसिकली ABCDs असतात, की A फॉर ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण इतकी व्यवस्थित करायला पाहिजे, अर्धा तास ते पाऊण तास डेली ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. B फॉर ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. C फॉर कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल एकदम व्यवस्थित कंट्रोल राहिलं पाहिजे. D फॉर डाएट, आहाराबद्दल आपण बोललेलोच आहे. आणि S फॉर स्लीप, व्यवस्थित 8 तासाची अनइंटरप्टेड स्लीप झाली आणि स्ट्रेस लेवल कमी झाला की आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो. बरं, कोविड नंतर मॅडम बरेचशा जे म्हणजे पब्लिक होती त्यांना हा आजार सुरुवात झाली आणि आताही बरेचसे पेशंट नवीन तयार होत आहेत, तर याचं प्रमाण का वाढत आहे? हो, अगदी बरोबर. तर कोविड नंतर आपण डायबिटीजचं प्रमाण तर वाढलेलं बघतच आहे. यासोबत जे कमी वयाचे लोक आहे म्हणजे 25, 30, 35 ह्या लोकांना डायबिटीज होतो आहे. तर याचे 2-3 म्हणजे कारण आहेत, की एक तर कोविड व्हायरस जो होता त्याचे डायरेक्ट इफेक्ट्स पण आहेत, की त्या व्हायरसनीच असे चेंजेस केलेले आहे की आपण डायबिटीजसाठी प्रोन होऊन जातो. त्याचबरोबर जो लॉकडाऊन झाला त्याच्यामध्ये आउटसाइड फूड, जंक फूड, फास्ट फूड हे खाण्याचं प्रमाण जे वाढलं, फिजिकल ऍक्टिव्हिटी जी कमी झाली, त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीजचे प्रमाण वाढलेले आहे. तिसरं म्हणजे कोविड नंतर डिप्रेशनचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं आहे. तर त्या डिप्रेशनमुळे सुद्धा डायबिटीजचं प्रमाण वाढत गेलेलं आहे. आणि हे बाय डायरेक्शनल आहे, की डायबिटीजवाल्या लोकांना डिप्रेशन आणि डिप्रेशनमध्ये डायबिटीज हे दोन्ही साईडनी आपल्याला आढळत आहे. तर अशा प्रकारे कोविडमुळे आपल्याला आता हे इतके वाढलेलं प्रमाण दिसत आहे. आता इतक्या मेजर प्रमाणामध्ये हा आजार पसरतो आहे, तर याच्यासाठी काही जनजागृती किंवा अवेअरनेस हा कशा प्रकारे घेता येईल मॅडम? तर नक्कीच जागृती झालीच पाहिजे. पेशंट्सला स्वतःहून लक्षात आलं पाहिजे की नाही आपल्याला ब्लड शुगर लेवल टेस्ट करायचं आहे. तर
एक ज्या लोक पूर्णपणे नॉर्मल आहे त्यांनी वर्षातून एकदा जरी ही टेस्ट केली तरी त्यांना कळून जातं की हो आपली शुगर लेवल कंट्रोलमध्ये आहे की नाही. आणि ज्यांना खरोखर डायबिटीज आहे त्यांचं तर जसं मी सांगितलं की 3-3 महिन्यांनी 6-6 महिन्यांनी चेक करणे गरजेचेच आहे. पण मला असं वाटतं शाळांमध्ये किंवा मग गृहिणींसाठी हा अवेअरनेस फार गरजेचा आहे. स्पेशली जे मधुमेहाचे जे पेशंट्स आहेत ते टाळतात नाही, मॉनिटरिंग पण टाळतात. 3-3 महिन्यांनी 2-2 महिन्यांनी जे काही टेस्ट करायच्या ते टाळत असतात. जे एकदा मेडिसिन लागू झाले ते आजीवन राहील हेच त्यांच्या म्हणजे हा त्यांचा माइंडसेट असतो. तर तो चेंज व्हायसाठी आपण मला असं वाटतं अगदी ग्रामीण भागापासनं तर शहरापर्यंत सगळीकडे हा अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. मॅडम आजचा कार्यक्रम अतिशय छान होता आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय या डायबिटीजच्या संदर्भात संदेश द्याल? माझा संदेश हाच राहील की आपण डायबिटीज पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवायचा, रेग्युलर चेकअप करायचं, आहार व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवायचा, फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आणि रेग्युलरली मॉनिटर करायचं. खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. दर्शक हो, आज मॅडम आपल्याकडे आल्या आणि त्यांनी मधुमेहाची लक्षणं काय असतात, मधुमेहामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर काय परिणाम होतात, कुठकुठल्या टेस्ट आपल्याला रेग्युलर करायला पाहिजे आणि आपला डाएट कसा असला पाहिजे, आपली एक जीवनशैली कशी असायला पाहिजे याबद्दल खूप छान आणि माहिती दिली. तर निश्चितच तुमच्या ज्या शंकांचं निरसन आहे ते झालं असेल. मॅडम आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.